मी ओरिजिनली पुण्याची आहे, म्हणजे शालेय शिक्षण, कॉलेज आणि पुण्यातली माणसं हरहुन्नरी असतातच. त्यामुळे सर्व गुणसंपन्न अशी मी असं काही नाही, पण पुण्यातलं जसं बालपण असतं ना, पुण्यातल्या विद्यार्थ्यांना जे वातावरण मिळतं ते फार फार चांगलं असतं. म्हणजे मला तर फार सुंदर मिळालं वातावरण. मी शाळेत चालत जायचे 4थीपर्यंत. मग नंतर मला वाटतं 6वी 7वीत मी सायकलनी जायला लागले. इतकं गोड शहर होतं. तर असो, शहराबद्दल बोलीन. मला खूप पाल्हाळ लावायची सवय आहे यार. 1 मिनिट कंट्रोल करते. सगळीकडे भाग घ्यायची हौस. त्यामध्येच एक महत्त्वाची आवड म्हणजे लेखन, लिहिणं. याला कारणीभूत आहे माझा सगळ्यात मोठा भाऊ. माझ्या मोठ्या भावाने ना आमच्या कॉलनीमध्ये श्रमसाफल्य सोसायटीत पुण्यात एक हस्तलिखित सुरू केलं होतं. तर त्या मॅगझिनमध्ये, त्या शिशीर नावाच्या अंकामध्ये जे दिवाळीच्या आसपास निघायचं, त्यात आपलं काहीतरी यावं असं मला खूप वाटायचं. आपलं काहीतरी छापून यावं, कारण अक्षराच्या नावाने आनंद होता लहान असताना. तर मी माझ्या आजोबांवर एक कविता केली होती. ते अगदीच फुटकळ, फालतू टला ट जोडून केलेलं लेखन होतं सगळं. पण तेव्हापासून लिहावंसं वाटायला लागलं. त्यानंतर लक्षात आलं की शाळेत असताना निबंध लिहायला भयंकर आवडतात. बाकी उत्तरं चुकली तरी चालेल, पण निबंध म्हणलं की मला आपल्याला ऑप्शन असायचे ना शाळेत असताना, पुढील एका विषयावर निबंध लिहा. तर मला सगळ्यावर निबंध लिहावेसे वाटायचे. नंतर कॉलेजमध्ये मी खूप कविता लिहित होते, एकांकिका लिहिल्या, त्या बसवल्या आणि चांगल्या माणसांकडनं त्याच्याबद्दल एक कॉम्प्लिमेंट मिळाली की नाहीस, हे तू लिहिलं होतंस का, गुड, या अर्थाचं. आणि आत्मविश्वास वाढला. पुण्यात ते सुद्धा आहे ना की खोटं कौतुक कधी झालं नाही, माफक झालं असेल, पण त्यांनी प्रोत्साहन खूप मिळालं. ते खूप महत्त्वाचं होतं. मग मी दिवाळी अंकांमध्ये लिहायला लागले जेव्हा मी ॲक्ट्रेस झाले. दिवाळी अंकात कविता किंवा लेख एखाद्या सिनेमावरचा, एखादी कथा, तर त्याला खूप छान फीडबॅक मिळायला लागला. पण मला 2003 साली लोकसत्तानी असं विचारलं की तू लोकसत्ताची अतिथी संपादक होशील का. याला कारणीभूत आहेत माझे स्नेही आल्हाद गोडबोले. म्हणजे माझ्या लेखनाच्या प्रवासाच्या मागे आल्हाद गोडबोलेंनी मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं की डेडलाईन मी 1 दिवस पुश करतो पाहिजे तर, पण तू दिवाळी अंकाचा लेख लिही. आणि लोकसत्ताची जेव्हा शेखर गुप्तांची ही आयडिया होती की एक यूथ आयकॉन गेस्ट एडिटर व्हावा आणि ब्रँड अम्बॅसिडर व्हावा, तेव्हा लोकसत्तानी विचारल्यावर मी आधी म्हटलं की फक्त आपला चेहरा कसा दाखवायचा. आणि त्या एडिटोरियल टीमनी असा विश्वास दिला होता की तू प्रयत्न कर, पण आम्ही तुला लेखनिक देऊ मदतीला. तर तेव्हा मला असं वाटलं की हे बरोबर नाही आहे. आपल्या नावाने दुसऱ्या कोणीतरी लिहिणं आणि आपण त्यांचं टॅलेंट उधार घेऊन त्यांना श्रेय न देणं, हे बरोबर नाही. तेव्हा आल्हाद गोडबोले आणि तेव्हाचे एडिटर कुमार केतकर यांच्याबरोबरच्या मीटिंगमध्ये आमचं असं ठरलं की 3 महिने बघूया हिला लिहायला जमतंय का. जर जमलं आणि त्याला प्रतिसाद बरा मिळाला तर कंटिन्यू करूया. तर ह्या बोलीवर आमचा प्रवास सुरू झाला. तेव्हा मी लोकसत्ताच्या विवा नावाच्या पुरवणीची गेस्ट एडिटर झाले. आणि मी दर आठवड्याला एक लेख लिहायला लागले. आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला की कसं झालं की एकदम मी लेखन सिरियसलीच घेतलं. कारण आठवड्याला एक लेख मला लिहावा लागायचा. तर ते डेडली होतं फारच, कारण मला कळायचंही नाही. म्हणजे मला अजूनही असं डिसेक्ट नाही करता येत की कधी आपल्यातला ऑब्झर्वर जागा असतो आणि कधी आपण ह्या गोष्टी टिपतो. आणि काय लिहावं असं वाटतं. सगळ्यात मोठी गोष्ट कुमार केतकरांच्याबद्दल मला ही सांगावी लागेल की त्यांनी कधीही मला आडकाठी आणली नाही. कधीही असं सांगितलं नाही की तू अमुकच विषयावर लिही, किंवा असं नाही म्हणलं की ते तू लिहायला नको होतंस. त्यांनी पूर्णपणे म्हणजे इतक्या त्यांच्या दृष्टीने अत्यंत अपरिपक्व मुलीला आणि बडिंग ॲक्टरला इतका मोठा कॅनव्हस देणं ही खूप मोठी गोष्ट होती. मला वाटतं त्यामुळे ते खरे लीडर आहेत. कारण आज एक स्वयंपाक करायला सांगितला तरी मला कधी कधी माझ्या कुकच्या कामामध्ये नाक खुपसायला आवडतं. 1 मिनिट, कांदा इतका नको काळा होऊ देऊस, अगं थांब ना, झाली आहे का पूर्ण ती गोष्ट. किंवा लगेच मला दाण्याचं कूट इतकं नाही बारीक करून ठेवायचं,
खिचडी झाली आहे का साबुदाण्याची, आधीच किती बोलताय. पण तो माझ्या स्वभावाचा दोष आहे. पण कुमार केतकरांचा मोठेपणा असा की त्यांनी ती मुभा मला दिली. आल्हाद गोडबोलेंनी तेवढा वेळ मला दिला. मला त्यांनी सांगितलं की मराठी लिहित असताना एखादा इंग्लिश शब्द आला तर तो तू इंग्लिशमध्ये लिहू नकोस. मला इतकं थ्रिल वाटलं. तर थ्रिल हा शब्द तुला लिहावासा वाटला तर तू THRILL असं लिहू नकोस. तू ते थ वापरून मराठीत लिही. आणि मला सुरुवातीला वाटलं हे कसं, पण त्यामुळे ना एकसंधता यायची माझ्या लेखांना. ते वाचताना बरं वाटायचं. नाही तर मध्येच 4 इंग्लिश शब्द आले तर तो फॉन्टही बदलतो, इंग्लिश फॉन्ट आणावा लागतो मध्येच. अशा गोष्टींपासनं ते हे नाही लिहिलंस तरी चालेल, तुला हा परिच्छेद वगळायचा आहे का, अशी एखादी सूचक गोष्ट सांगणं हे आल्हाद गोडबोलेंनी खूप केलं. आणि ती 2 वर्ष कशी संपली आम्हाला कळलं पण नाही. ती 2 वर्ष संपल्यावर मी मागून रजा घेतली होती की मी थोडीशी विश्रांती घेते, कारण सवय लागली होती तेवढ्या जागेमध्ये व्यक्त व्हायची. मग पुन्हा तिथे थांबून पुन्हा त्या दरम्यान मी माझ्या पुस्तकावर काम केलं. सोकूलच्या पहिल्या सीझनचं पुस्तकही आलं. त्याला माझी मैत्रीण मधुरा कुलकर्णीने हिने खूप मदत केली आणि खूप मस्त प्रतिसाद मिळाला. राजहंसनी ते पुस्तक काढलं आणि दिलीप माझगावकरांची मी आजही खूप आभारी आहे की त्यांनी हे पुस्तक करण्याचा निर्णय घेतला. आणि मग सोकूलचा दुसरा सीझन सुरू झाला तेव्हा गिरीश कुबेर लोकसत्तेचे एडिटर होते आणि त्यांच्या सद्दीत मी 3 वर्ष लिहिलं. आणि 3 वर्ष हा खरं खूप मोठा काळ आहे. पण मला माझ्या लोकसत्ताच्या टीमने इतकं सांभाळून घेतलं की त्या दरम्यान माझं लग्न झालं, मग मला बाळ झालं. तर जेव्हा मला बाळ झालं तेव्हा मी फक्त 4 आठवडे सुट्टी घेतली होती आणि परत मी लिहायला लागले. पण ते विषय मला मिळत गेले, कारण छोट्या छोट्या लेखांना इतके छान फीडबॅक मिळत गेले की एक मी फ्रीजवरती लेख लिहिला होता की लोकांचे फ्रीज कसे असतात आणि त्यावरून मला कसं वाटतं की त्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं. असा एक खूप हिलेरियस लेख होता. तर मला असं वाटलं होतं की काय माहिती मला खूप मजा येते हे सांगताना, पण लोकांना कसं वाटेल. त्याच्यावर मला इतक्या प्रतिक्रिया आल्या की हो, मी एकांकडे गेले होते तेव्हा तर अगं त्यांनी ना बरणीभर आलं भरून ठेवलं होतं. मला वाटेल ते सांगितलं लोकांनी, कारण मी एका कार्यक्रमाला गेले होते तेव्हा तिथल्या बाईंनी मला कसं त्यांना फ्रीजमधल्या वस्तू काढायला मदत करायला सांगितलं, ह्याच्यावर मी तो लेख लिहिला होता. ही खरं की इतकी फालतू गोष्ट आहे की ह्याच्यावर लेख कसा काय होऊ शकेल, एक अख्खा आर्टिकल कसं होऊ शकेल. पण माझं आर्टिकल कबुतरांवर झालं. मला नाही आवडत कबुतरं. नाही, कबूतर हा प्राणी, मी कितीही भूतदया असली, प्राणीप्रेम असलं, लोकांचं प्राणीप्रेम ह्याच्याविषयी मला खूप आदर आहे. भटके कुत्रे आणि लोकांचे पाळीव कुत्रे ह्याच्याबद्दल मला तीव्र संताप आहे. विषयांतर होतं आहे मला कळतं आहे, पण मी तो राग व्यक्त केल्याशिवाय थांबू शकत नाही. पण त्या कबुतरांच्या लेखावर मला मॅक्सिमम प्रतिसाद मिळालेला आहे. मला माहिती नव्हतं इतक्या जणांना त्रास होतो कबुतराचा. किंवा माझा शेवटचा लेख डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांविषयीचा, म्हणजे हे बोलताना आजही मला विश्वास बसत नाही, बसू शकणार नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, की माझ्या महाराष्ट्रात, माझ्या पुणे शहरात मला अत्यंत आवडणाऱ्या एका माणसाची, अत्यंत सुसंस्कृत, निर्भीड, एका कुणाच्या केसाला धक्का न लावणाऱ्या सहिष्णू माणसाचा खून झाला. ह्यातून मी आजही बाहेर येऊ शकत नाही. त्या लेखालाही तितकाच प्रतिसाद आला जितका कुठल्या विनोदी लेखांना आला असेल. त्यामुळे वाचक माझ्या पाठीशी फार चांगल्या पद्धतीनं उभे राहिले आणि त्यांनी मला वेळोवेळी आत्मविश्वास दिला की तू लिही आणि आम्ही वाचतोय. म्हणजे मला कितीतरी अशा मैत्रिणी झाल्या ज्यांनी कुठून तरी माझा नंबर मिळवला होता आणि ज्या मला लिहायच्या की आज ट्रेन मिस झाली आणि लेखच वाचायचा राहिला. मग नंतर नाहीच वाचता आला मला 8:30 वाजता. नंतर वाचला मी ऑफिसमध्ये गेल्यावर लंच ब्रेकच्या वेळेला. चांगला झाला आहे. किंवा मी ना पहिल्या सीझनमध्ये गिफ्टविषयी एक लेख लिहिला होता. तर खूप पोलाइटली वाचक मला लिहायचे की आम्हाला माहिती आहे की तुला अशा गिफ्ट स्वीकारायला आवडत नाहीत, पण मग हा मेसेज गिफ्ट म्हणून पाठवतोय, तो स्वीकारशील ना. इतक्या गोड पद्धतीने कोण रिॲक्ट व्हायचं. आणि आजही मी जिथे कुठे जाते तिथे वाचक भेटतात आणि मला प्रत्येक वेळेला अभिनेत्री म्हणून ज्या कॉम्प्लिमेंट्स मिळतात त्याच्या इतक्याच
लेखनाबद्दल सुद्धा खूप प्रतिक्रिया मिळत असतात आणि तेव्हा खूप छान वाटतं की किती किती चांगली माणसं आहेत आपल्या आजूबाजूला आपल्यातला एखादा गुण जिवंत ठेवण्यासाठी. आणि त्यामुळेच लेखनाच्या बरोबर एक चांगला वाचक असण्याची जबाबदारी मी कायम स्वीकारलेली आहे. कारण जरी आत्ता मी लिहित नसले कुठेही किंवा स्वेच्छेने थोडं थोडं लिहित असले तरी माझ्यातला वाचक जिवंत आहे. आणि त्यामुळेच अगबाई अरेच्चाचं जे लेखन आहे आणि तो ज्या पद्धतीने लिहिला आहे केदारनी आणि त्याच्याही आधी दिलीप प्रभावळकरांनी ती ओरिजिनल कथा शुभांगी कुडाळकरची, त्यामुळे त्यांच्याबद्दल कौतुक रादर जरा जास्त आहे की किती छान गोष्ट लिहिली आहे. आणि त्याचा सिनेमा आता येतोय ज्याचं नाव आहे अगबाई अरेच्चा 2.